नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संबंधित खूप मोठा आणि महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. 2 एप्रिल 2026 रोजी शासनाने 2 महत्त्वाचे GR काढले आहेत, ज्यामध्ये प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स बदल आणि मुलाखतीसह भरती प्रक्रियेची नवीन पद्धत या दोन्ही गोष्टींची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपण पाहूया पहिला GR काय सांगतो. प्रेफरन्सबद्दल मोठा बदल. तर पूर्वी काय होतं, तर उमेदवाराला जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्सेस लॉक करता येत होते. पण आता शासनाने यात मोठा बदल केला आहे. तर नवीन नियम, मुलाखत नसलेल्या भरतीसाठी म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील आणि मुलाखतीसह भरतीसाठी विथ इंटरव्ह्यू 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजेच आता उमेदवारांना जास्त संधी मिळणार आहे, विशेषतः मुलाखत नसलेल्या प्रक्रियेत. हा खूप महत्त्वाचा बदल आहे, कारण यामुळे तुमची निवड होण्याची शक्यता वाढते. नंतर मुलाखतीसह भरतीची नवीन पद्धत. तर आता पाहूया दुसरा GR, जो सर्वात महत्त्वाचा आहे. तर हा GR मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी नवीन गुणांकन पद्धत म्हणजे मार्किंग सिस्टम सांगतो. एकूण गुण 100. तर नंबर 1, TET प्लस ॲप्टिट्यूड टेस्ट 75 गुण. तुमच्या परीक्षेतील गुणांचे 75% घेतले जातील. उदाहरण, जर तुम्हाला 200 पैकी 140 गुण असतील तर 140 गुणिले 75 भागिले 200 बरोबर 52.5 गुण. नंबर 2, व्यावसायिक पात्रता 8 गुण म्हणजे DED किंवा BEd इत्यादीवर गुण दिले जातील. विशेष प्रावीण्य 5 गुण, प्रथम श्रेणी 3 गुण, द्वितीय श्रेणी 2 गुण आणि जास्त पात्रता असल्यास अतिरिक्त 3 गुण. नंबर 3, शैक्षणिक पात्रता 7 गुण, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनवर गुण, विशेष प्रावीण्य 5 गुण, प्रथम श्रेणी 3 गुण, द्वितीय श्रेणी 2 गुण आणि अतिरिक्त पात्रता 2 गुण. नंबर 4, मुलाखत प्लस टीचिंग स्किल्स 10 गुण, मुलाखत 5 गुण आणि अध्यापन कौशल्य 5 गुण. यात पाहिलं जाईल विषय ज्ञान, शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांचा सहभाग. तर निवड कशी होणार, तर सर्व उमेदवारांमधून ज्याचे गुण जास्त तो निवडला जाईल. जर गुण समान असतील तर जास्त वय असलेला उमेदवार निवडला जाईल. तरीही समान असल्यास 12वीचे गुण पाहिले जातील. तर आता भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक केली आहे. शिक्षण अधिकारी खात्री करतील की सर्व उमेदवारांचे योग्य गुणांकन झाले आहे. त्यामुळे फसवणूक किंवा चुकीची निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे. तर मित्रांनो, एकूणच हा GR उमेदवारांसाठी खूप फायदेशीर आहे. जास्त प्रेफरन्सेस, स्पष्ट मार्किंग सिस्टम आणि पारदर्शक निवड प्रक्रिया. त्यामुळे आता तयारी अधिक मजबूत ठेवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.